वापरले, हे जर तुम्ही दुसऱ्याला वापरले तर दुसऱ्याचंही दुःख होतं आणि लोक म्हणतात अरे हा वाईट बोलणारा आहे, म्हणजे त्याच्याने तुमची अपकीर्ती होते, दुसरेही दुरुस्त होतात आणि तुम्ही कालांतराने अरे तो बडबड आहे त्याला मग सांगू झालं. मग याच्याकरता सदाचार जो आहे तो अत्यंत मनुष्याचा आहे. ज्या मनुष्याला आपलं कल्याण करायचं आहे त्याने सदाचाराचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तो कितीही पापी मनुष्य असो, तो सदाचाराच्या प्रवृत्तीच्या बरोबर जर आला तर तो सुधरून जाईल. अजामिळाचं आख्यान एवढ्याकरताच दिलं आहे आपल्याला, जडभरताचं आख्यान एवढ्याकरताच दिलं आहे. प्राण्याच्या संगतीत गेला आणि प्राणी झाला. आज मी तिथं सांगितलं ना, लोक जे वृद्ध लोक आहे ते जेव्हा घराचा पस्तावा करायला येतं आमच्यासारख्याजवळ, ते म्हणतात आम्ही कुत्रा आणि मांजरीपेक्षा वाईट आहोत. कारण लोक कुत्र्याला गोंधळतात पण बापाला गोंधळत नाही. सून मांजरीला मांडीवर घेऊन अशी हे करते, तिच्याबरोबर सेल्फी काढते, पण सासूबरोबर काढत नाही. सत्य परिस्थिती आहे. वडिलांना देवळात आणणार नाही पण कुत्र्याला सकाळी फिरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कुत्र्याला फिरवू नये असं नाही आहे, पण आधी मानव धर्म जोपर्यंत आपण पाळत नाही तोपर्यंत बाकीच्या धर्माला महत्त्व नाही. मानव धर्म पाळून तो पाळायचा आहे. स्वधर्मेची चाले सौत्तमाचा, जगी धन्य दास तो सर्वोत्तमाचा. समर्थ रामदास. म्हणून मनाच्या श्लोकांचं प्रबोधन माणसाला व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत मनाच्या श्लोकाचं प्रबोधन होत नाही तोपर्यंत मानवान. म्हणून पूर्वी लहान मुलांना शाळेमध्ये मनाचे श्लोक दिलेले होते. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, म्हणजे कोणाची कंपात चोरेल का तो. आणि त्या वेळेपासून त्याला ती सवय लागेल की कोणत्याही वस्तूची चोरी न करायची. बरं, समजा मुलाने शाळेतली कंपास नेऊ नये आणि शिक्षकाने म्हटलं शाळेतले खडून वया घरी घेऊन द्या, चालेल का. तर शिक्षक तसा पाहिजे. मी माझं उदाहरण सांगतो. आमचे चुलत भाऊ एरोंडोला महात्मा गांधी शाळेमध्ये शिक्षक होते. आम्ही उन्हाळ्यात गेलो की आमच्या वहिनी म्हणायच्या दादाला 2-4 वह्या आणि हे घेऊन या. तो बाजारातून विकून आणून द्यायचा, पण गांधीच्या शाळेतून तो वह्या मला द्यायचा नाही. तो म्हणे नाही, आपल्याजवळ पैसे पगार आहे, तुला द्यायचं दिराला, हे वह्या घेऊन दे, पण तो शाळेतला द्यायचा नाही. तो खादीदारी फार होता. मी म्हटलं बघ, तू गेल्यानंतर मी खादीचं धोत्र दरवर्षी दान करेल, मी अजून करतो. अत्यंत खादीप्रिय होता. रोज त्याला मुलगा नाही, मी त्याला रोज अजून पाणी देतो. कारण त्याची जी नियती होती ती मला शिकायला मिळालेली होती. अशी माणसं असतात ते. हे सदाचाराचं लक्ष. इथे बंगाली डॉक्टर म्हणून रिंग रोडला डॉक्टर आहे, त्यांच्याकडे तो ॲडमिट होता पॅरालिसिसना. मला कळालं, मी तिथे गेलो. डॉक्टर म्हणे दादा तुम्ही सांगितलं नाही तुमचे भाऊ आहे. मग ते डॉक्टर वगैरे आले. ते सगळं झाल्यावर त्याने म्हणे डॉक्टर इकडे या, याच्या वजनाने पैसे कमी करायचे नाही म्हणे. कावळे गुरुजी तुम्हाला घेऊन जातं, डॉक्टरला सांगा म्हणून. बंगाली डॉक्टर एकदम आश्चर्यचकित झाले. मी दादा भाऊ आहे म्हटलं. हो, मी नमस्कार केला ना तुमच्यासमोर. बरं, डॉक्टरांनी त्याच्यासमोर मला नमस्कार केला, पण त्यांनी सरळ सांगितलं याच्या वजनाने पैसे कमी करायचे नाही. आश्चर्य कराल तुम्ही. असं आहे. इथे बाबा बसायचे नाही, तो त्यांच्याजवळ कधीच बसला नाही जवळ. कारण त्याला नमस्कार मुलगा आहे म्हणून त्याला नाही, बाबाजवळ नाही बसायचं, खाली बसायचं. आपण त्या पात्रतेचे आहोत का. आदर्श शिक्षक जे असतात, मग अशा लोकांनी मुलांना सांगितलं तर मुलं
कंपास चोरणार नाही, असं आहे. आपणच दांड्या मारल्या तर पोरं दांड्या मारणारच आहे, हे लक्षात ठेव. पण आता प्रजा इतकी विचित्र झाली, आदर्श शिक्षकाचं सुद्धा ऐकण्यास लायक नाही. म्हणून ते म्हणतात सदाचाराचं स्वरूप मनुष्याच्या धर्माचरणानं होतं. जेव्हा सदाचार पहा तुम्ही, आपल्या धर्मामध्ये कोणालाही बिघडवायचं काम नाही आहे. इतर पंथ जे आहे ते म्हणतात तिकडे काय जाता, इकडे या ना, ते जाऊ द्या. हे परमार्थाचे उपदेश करणाऱ्या माणसाने जर सांगितलं बाबा मी वारकरी आहे, नाही तू वारकरी संप्रदायाचं आचरण ठेव पण आमचंही ऐकत जा, नाही नाही ते सोडून देणं, इकडे या ना. कारण यांना सदाचार कळालेला नाही. कोणी पण पंथाचा मनुष्य असो त्याने सत्कर्म ऐकणं हा धर्म आहे. प्रत्येक पंथामध्ये दया, क्षमा आणि शांती या गोष्टीचं विवरण आहे. कोणत्याही पंथात, ज्या पंथामध्ये द्वेष आहे तो पंथ नाही, कारण कोणत्याही पंथामध्ये द्वेष नाही आहे. म्हणून आपल्याकडे एक वचन आहे, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म सम. पण आपण काय करतो, काही धर्मांना समभाव देतो, बाकीच्यांवर दबाव मारतो. असं नाही, सम म्हणजे सम. म्हणून धर्माचं आचरण करणाऱ्या लोकांचं कार्य होत, कल्याण कार्य होतं. त्यांचं दर्शन झालं तरी माणसाला सुख मिळतं. समाजकार्य करणारे लोक जर सत्यानं कर्म करत असतील तर त्यांचं दर्शन झाल्यावर सुद्धा समाजकार्य होतं. जसं विनोबा भूदान यज्ञाकरता फिरले, हजारो एकर जमीन दिली लोकांनी, हजारो एकर. त्याचं पुनरुज्जीवन झालं नाही तो पुढचा प्रश्न, पण लोकांनी देऊन टाकले. आपल्या आसोदा, भादली, हे कडगाव या भागामध्ये भरपूर भूदान यज्ञात जमीन दिलेली, ती आता सरकारने परत करायचं ठरवलं आहे. ज्याची त्याला देऊन टाका. का तर त्याचा उपयोग नाही झाला ना, कारण ते थांबून गेले. त्यांनी पाहिलं काही खरं नाही, थांबून गेले, पुन्हा बाहेरच पडले नाही विनोबा. म्हणून ते म्हणतात नास्तिक, क्रियाहीन व गुरुशास्त्राची आज्ञा उल्लंघन करणारा मनुष्य दुराचारी जाणला पाहिजे. अशा माणसाचं आयुष्य क्षीण होतं, खलास. नास्तिक, अधर्मानं वागणारा जो मनुष्य शीलहीन आहे, धर्माच्या मर्यादेचा भंग करतो किंवा दुसऱ्या वर्णांच्या संपर्कात राहतो, त्याचं आयुष्य कमी होतं आणि गेल्यानंतर तो नरकात पडतो. अशा प्रकारे शुभ लक्षणं आणि हीन लक्षणं, सदाचारी व दयाळू, ईर्ष्यारहित माणसांना 100 वर्ष जीवन मिळतं. जे ईर्ष्यारहित आहे आणि सदाचारी आहे आणि ज्यांची श्रद्धाळू वृत्ती आहे, यांना 100 वर्ष धर्मराजा राहायला मिळतं. जे सदाचाराच्या विरुद्ध आहे त्यांना राहायला मिळत नाही, त्यांना अकाली जावं लागतं. अकाली शब्द आला आहे. आपल्या पाहण्यात असे नेते आहे की आयुष्य होऊन गेलं तरी राहिले, कारण सदाचार. आयुर्बलम यशम कीर्ती. मग आता हे प्रत्येक स्त्रीला समजलं पाहिजे की मला दीर्घायुष्य पुत्र पाहिजे आहे, तर त्यांना सदाचारच शिकवला पाहिजे. म्हणून हल्ली आईने आपल्या मुलांचे दप्तर तपासले पाहिजे. हे कुठून आलं तुझ्याजवळ, ही चिठ्ठी कोणाची आहे, हे पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही सुविधा द्या, पण अनायासे ज्या सुविधा मिळतात. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा नादारीचा फॉर्म होता, तो भरला की वर्षाचे 24 रुपये ही होती, ती माफ होती. आणि शिक्षकाकडे शिकवणी लावली तर महिन्याचे 50 रुपये होते. म्हणजे सरकारचे वर्षाचे 24 रुपये द्यायची ताकद नाही, तो नादारीत फॉर्म भरतो
आणि शिकवणी लावल्याला 50 रुपये महिना देतो, मग तो नादार आहे का? पहा तुम्ही, असं चालतं. हा सुद्धा सदाचार नाही. तुम्ही देताय ना शिक्षणाकरता 50 रुपये, मग ते 24 रुपये का बरं नाही म्हणताय? खरोखर. आणि पूर्वी असेही शिक्षक होते की जे देतील फी, बाकीचे ज्यांची जो नसेल ते बसा, शिकवेल मी तुम्हाला, म्हणून तो आदर्श होता. शिक्षकाने 2 पैसे कमवू नये असा त्याचा अर्थ नाही, पण त्याच्याबरोबर 2 पोरं फुकट शिकवले जातील हे ध्येय त्याचं असलं. म्हणून राजा सदाचारी आणि श्रद्धाळू ईर्षारहित पुत्र करावे, म्हणजे प्रत्येक स्त्रीचे पुत्र दीर्घायुष्य होतील. सत्यवादी प्राण्यांची हिंसा न करणाऱ्या आणि दोषदृष्टी न ठेवणारा, कपट शून्य असणारा पुरुष दीर्घायुष्य होतो. काय करायचं? सत्यवादी माणसाने प्राण्यांची हिंसा करायची नाही, दोषदृष्टी रहित राहायचं. कोणाचे दोष नाही पाहिजे, आपल्या दृष्टीने कोणाची चूक नाही पाहिजे. सगळ्यांनाच भीमसेन जोशीचा आवाज कसा प्राप्त होईल? तुम्हाला आवडतं भीमसेन जोशीचं, पण कोणी लता मंगेशकर राहिलंच ना जगामध्ये. लता मंगेशकर राहिलंच. दोन्ही बहिणींमध्ये ईर्ष्या होती. पण नाव कोणाचं राहिलं असं येते. कारण त्याकरता संयम पाळला, खानपान पाळलं आणि स्वर टिकवला. जेव्हा त्यांनी मुलाखत दिली की मी काय खात नाही, तेव्हा लोकांनी आश्चर्य केलं, बाकीच्या गाणाऱ्यांनी आश्चर्य केलं, काय काय खात नव्हत्या त्या. कारण इतकं कोरोनामध्ये खूपच सावधान राहावं लागलं त्यांना. ते एकट्या बसून राहायचे. जी बाई सेवेला होती तिलाही घराच्या बाहेर पडू देत नव्हते, सगळ्या वस्तू लांबून मिळत होत्या. मग हे जे संयम आहे त्यामध्ये त्यांनी दुःख द्वंद्व केलं असतं तर तेव्हा संपले असते, पण तसं नाही केलं. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत का आली? तर संयम होता. संयमाने माणसाला कोणत्याही प्रसंगाला पार जाता येतं. म्हणून प्रति दिवशी माणसाने ब्रह्ममुहूर्तावर उठावं, म्हणजे सूर्योदयाच्या 1 तास आधी. आता समजा 6:15 सूर्य आहे, तर 1 तास आधी 5:15 आपण जागृत झालं पाहिजे. जागृत होऊन धर्म अर्थ या विषयीमध्ये विचार केला पाहिजे. शय्येवर उठल्यावरून शौच स्नानाच्या पश्चात आचमनपूर्वक हात जोडून प्रातःकाळी संध्या केली पाहिजे. सायंकाळी मौन ठेवून संध्या केली पाहिजे. उदय, अस्त, ग्रहण आणि माध्यान्ह समयी सूर्याकडे दृष्टी न लावली पाहिजे. ग्रहण पाहायचं नाही, दुपारचा सूर्य पाहायचा नाही आणि मावळता सूर्य पाहायचा नाही. कारण ते आयुर्बलाला एखाद्या वेळा तुम्ही पाहायला कुठे सूर्यास्त पाहायचं ते एखाद्या वेळा, पण रोज सूर्यास्त पाहायचा नाही. संध्याकाळी सूर्य पाहायचा असेल तर असा पाहायचा, दुपारी पाहायचा असेल तर असा पाहायचा, कारण त्याचे दुष्परिणाम आहे. नाहीतर चष्मा लावून पाहायचा, म्हणजे जेणेकरून त्याचा दुष्प्रभाव. कारण दृष्टी गेली की सगळी सृष्टी परस्वाधीन होते. दृष्टी गेली की सगळी सृष्टी. परवा मी एका डॉक्टरच्या चष्म्याच्या दुकानाचं उद्घाटन केलं. त्याने लगेच मला सांगितलं की चांगली फ्रेम काढ, दादाला दे. म्हटलं अरे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या फ्रेमा दिल्या त्या तशा पडलेल्या आहे, आता काही मला देऊ नको, कारण मला चष्माच लागत नाही. मग कशा करता घ्यायचे? नाही म्हणे एखाद्या वेळा लागलं. म्हटलं लागेल त्या दिवशी होऊन गेल, पण आता अडचण नको.
कावळे गुरुजी म्हटलं तर भेटताय घेऊन घ्या ना. काय करणार आहे तुम्ही? बरं, आपला चष्मा दुसरं कोणी वापरणार नाही, तो उपयोगात येणार नाही. कुठल्याही गोष्टीचा उपयोग होणं महत्वाचं आहे. कोणाला उपयोग येतं? जी उपयोगाला येणारी गोष्ट देऊन टाकेल मनुष्य. पादत्राण उपयोगाला येणार आहे, पहा तुम्ही पादत्राण दान दिल्याचं पुण्य सांगितलं, देऊन द्या. म्हणून काही लोक दुसऱ्याला देऊन देतात, मग मी घेऊन गेल, तुझा तू नको पाय जाळू. कारण त्याला माहिती याला पादत्राण दिलं की आपल्याला फळ काय आहे. बरेच लोक उन्हात दुसऱ्याला देऊन देतात. आता तर कोणी पायी चालतच नाही जास्ती, त्यामुळे ते काही पादत्राणाचं इतकं महत्त्व राहिलं नाही. पूर्वी पाय जाळायचे. आम्ही पायी यायचो तर पायात नसायचं, 8 किलोमीटर पायात नसत. तो इथे आल्यावर 66 साली तो पोलिसाचा खाकी जोडा मिळाला तर असा आनंद झाला होता की विचारता सोय नाही. तर ते काय, म्हणून ते म्हणतात स्नान पश्चामध्ये माध्यान्ह संध्या सायं संध्या ऋषी लोक प्रति दिवशी संध्या करून दीर्घजीवी झालेले आहे. द्विजाने मात्र संध्या काळात मौन पाळावं. संध्या अवश्य केली पाहिजे. जो द्विज आहे त्याने 3 वेळा संध्या केली पाहिजे. पहा तुम्ही 12 वाजता जेव्हा आरती करतात तेव्हा मी 3 पळ्या पाणी देवाची संध्या माझी संध्या करतो तिथे. म्हणून 3 पळ्या पाणी रामापुढे सोड, कारण मंदिरामध्ये देवाची सुद्धा संध्या झाली पाहिजे. तर प्रात संध्या मी नसतो, पण माध्यान्ह संध्या नक्की होते देवाचे 3 अर्घ्य आणि माझे 3 अर्घ्य. द्वारकेला सगळे संध्येचे सुवर्ण पात्र आहे. 3 वेळा ब्राह्मणाला आधी देवाची संध्या करावी लागते, मग अभिषेक करावा लागतो. देवाचा सुद्धा गायत्री मंत्राचा जप करायचा. 1 माळ देवाची करायची आणि 1 माळ आपली करायची. म्हणून संध्या अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही समयीची संध्या अत्यंत. धार्मिक राजा जर शूद्र काम करावं लागलं, म्हणजे काही एखाद्या वेळेला धार्मिक राजाला शूद्र काम करावं लागतं, तर त्यावेळेला त्याने संसर्ग दोषाकरता संध्या करायची 1 एक्स्ट्रा. ब्राह्मणाने सुद्धा पूजा अर्चा करून आल्यावर 1 संध्या करायची. मग आता संध्या तर अर्घ्य 3च द्यायचे, मग गायत्रीच्या 2 माळा करायच्या. 1 आपली उपासनेची आणि 1 प्रायश्चित्त अंगाची. जर आपण तसं केलं तर मनुष्याचं आयुष्य कमी होतं आणि लवकर समाप्त होतं. एवढंच नाही तर शरीरामध्ये असे काही रोग उद्भवतात की ते शरीराची दैना करतात. राहिलेलं आयुष्य नकोसं वाटतं की आता देव केव्हा नेल. स्त्रियांच्या शरीरामध्ये जितके रोम आहेत तेवढे 1000 वर्ष अनाचार करणाऱ्या पुरुषाला नरकामध्ये राहावं लागतं. केस विंचरणे, डोळ्यामध्ये पुरुषाने अंजन घालणे, दात न धुणे किंवा देवतांची पूजा न करणे, मलमूत्र करून आल्यावर हात पाय न धुणे किंवा गुळणा न करणे, या सगळ्या गोष्टी अल्पायुष्याला कारण आहे. असं सांगितलं आहे की काही खाल्लं की 16 गुळणी करायची, म्हणजे कुठलाही अन्नाचा कण त्याच्यात राहत. 16 काय 1 करत नाही धड मनुष्य. आपल्याला जसं दांतवन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे दांतवनाने काय होतं, लिंब बाभूळ याच्यामध्ये जो रस असतो तो दातामध्ये गेला की कीड मारतो. आता मध्यंतरीच्या काळात आपल्याला रेल्वेने लिंबाचे हे जाताना खूप दिसायचे, कारण अमेरिकेने उचललं होतं. त्यांनी आता तिकडे लिंब लावले आणि त्यांचं दातवण ते करत आहे. आता आपल्याकडून घेत नाही ते, पण त्यांना कळालं ते की भारतीय संस्कृतीमध्ये काय, उत्तर प्रदेशमध्ये अजून तेच आहे. ते अत्यंत हितकारक आहे, कारण ब्रह्मरस येतो. लिंब काय आहे, ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा, तेने होय जन्म मरण निवाडा. म्हणून अंजन घालू नये माणसाने, म्हणजे काजळ. अत्यंत सकाळी आणि दुपारी संध्याकाळी बाहेर जाऊ नये.
अपरिचित पुरुषाबरोबर यात्रा करू नये. आपल्याबरोबर नौकर असेल तर चालेल, पण नौकराबरोबर मालकाने जाऊ नये. अपरिचित पुरुषाबरोबर यात्रा. ब्राह्मण, गाय, राजा, वृद्ध किंवा गर्भिणी स्त्री, दुर्बल यांच्याजवळ ओझे असले तर त्यांना ओझ्याकरता मदत करावी. न केल्यास दोष आहे. पण स्त्री परिचित पाहिजे, अपरिचित स्त्रीला मदत करायची नाही, नाही तर अंगी दोष येतील. अपरिचित स्त्रियांशी बोलायचं पण नाही. कुठे जाताय आणि काय करत, काहीच करायचं नाही. त्यांनी बोललं तर ममत्व ठेवायचं थोडं थोडं थोडं. मार्गामध्ये चालताना वृक्ष किंवा प्राणी यांचा सहवास थोडा पाहून करायचा, की झाड कसं आहे, काय आहे. नाही तर आपण बसायचं आणि त्याची फांदी तुटायची. कोणता प्राणी तिकडून जातोय, आपण लांबून गेलं पाहिजे. नाही तर प्राण्यांना केव्हा क्रोध येतो आणि प्राणी माणसाला, सन्नाट सुटलेला बैल काही पाहणार नाही, तो बिछडलेला घोडा, किंचाळलेलं माकड. आम्ही वृंदावनात होतो, त्यांच्या नवालताईचा चष्मा माकडं नाही गेला. आमच्याबरोबर कोळी भाऊसाहेब होते. ते म्हणे कसं काय काढत होतं. आपण लक्ष ठेवलं पाहिजे. 2 मिनिटात त्याच्या खांद्यावर बसला, त्याचा चष्मा काढून घेतला त्याने, आणि तो मागायला गेला तर मोडून टाकला आणि मग त्याच्या अंगावर फेकला. कारण ते माकड आहे शेवटी. ते काय आहे, माकड. ते चिडलेलं असेल ना तर त्याला केळही देऊ नये. तो केळ खातून चालतं आपल्याला फेकून मारतो, कारण ते चिडलेलं आहे. चिडलेल्या प्राण्यांच्या जवळून जायचं नाही, त्याच्याने आयुष्य कमी होतं. संध्याकाळ, माध्यान्ह, रात्र विशेषतः या समयी चौराव्यावर थांबू नये. दुसऱ्याचं वस्त्र किंवा पादत्राण वापरू नये. सदा ब्रह्मचार्याचं पालन करावं. पायावर पाय ठेवून बसू नये. असं आडी, बऱ्याच लोकांना झोपताना सुद्धा आडीची सवय असते. रक्ताभिसरणाला त्रास होतो. सतत असं करू नये, रक्ताभिसरणाला त्रास होतो, खांदे दुखतील. म्हणून दुसऱ्याची निंदा आणि बदनामी आणि चुगली, कोणाच्या मर्मावर घात होईल अशी क्रूरतेची गोष्ट करू नये. दुसऱ्याला उद्वेग येईल किंवा दुसऱ्याला राग येईल असे पाप वचन बोलू नये. वचनरूपी बाण सगळ्यात वाईट आहे. वचनरूपी बाण सगळ्यामध्ये वाईट आहे. मारलेल्याचा घाव भरून निघतो, पण बोललेलं वचन भरून निघत नाही. मग नेहमीच सुनेचा बाप काढला तर ती एक दिवशी आपला बाप काढल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच लोकांना सुनेच्या बाबतीत अशी करायची सवय असते. आपण आता तुझ्या घरी लक्ष्मी आली ना तर कंटाळा करून काय. हा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. विद्वान पुरुषांच्या वचनाचे अनुभव घेतले पाहिजे. पायामध्ये काटा गेला असेल तर पाय ओला करून काटा काढायचा. पहा किती स्मुक्ष लिहिलंय. का ओला करायचा पाय? पाय मऊ होतो. किती सुंदर लिहिलंय. म्हणून पूर्वी लोक थूक लावून द्यायचे पायाला आणि लगेच काटा काढून घ्यायचा. थुकामध्ये शक्ती खूप आहे, मुखातल्या लाळेमध्ये. मनुष्याच्या मर्मावर घात होईल असं विद्वान पुरुषाचे वचन नसतात. माणसाच्या बाणानं भिंद होतो. दुर्वचन शास्त्रामध्ये भयंकर घाव घालणार आहे. कर्णिक, नालिक, नाचार शरीराला लागून जातात. म्हणून वचनरूपी काटा
हा काढणं असंभव आहे. तो एकदा गेला, आपण म्हणतो ना त्याने माझा अपमान केला ना, मी एक दिवशी त्याला सोडणार, फक्त संधी पाहतोय मी. काय पाहतोय? तर ही अशी संधी पाहण्यापेक्षा दुसऱ्याला मदत करण्याची संधी पाहत राहावी. तुम्ही दुसऱ्याच्या अपमानाची संधी पाहत असाल तर मृत्यू लवकर येईल, आणि दुसऱ्याच्या मदतीची संधी पाहत असाल तर मृत्यू दुसरा, अपमृत्यू येणार नाही. शरीरामधून निघालेलं वचनरूपी अभद्र शब्द सदा हृदयामध्ये कचत असतो. म्हणून अंगहीन, आंधळा, बैरा किंवा छंगूर, अनपड अशा लोकांना, कुरूप लोकांना, आशावादी लोकांना त्यांच्या व्याधीने हाका मारू. तो लंगडामधू, तो कोड्या उत्तम असं बोलत नाही, तो बैरा बुवा, त्यांचं व्यंग काढून बोलायचं नाही. कारण व्यंग काढणे म्हणजे त्यांना अपमानित करणे. एक डोळ्यांना असलेलं म्हणतो शुक्राचार्य, आता ते शुक्राचार्य कुठे, हा कुठे? व्यंग काढून बोलायचं नाही. दुसऱ्याचं व्यंग काढून बोलल्यानंतर आपलं आयु कमी होतं. दुर्गुणांचा त्याग करायचा. क्रोध आला तर ज्याप्रमाणे आपण पुत्रावर क्रोधाचं क्षमा करतो, मी मुलावर जास्त क्रोध करत नाही, मुलीवर करत नाही, त्याप्रमाणे समाजावर सुद्धा क्रोधाचं प्रमाण कमी करावं. नौकराला नेहमीच बावळट म्हणू नये. पुरुषांनी स्त्रियाला नेहमीच मूर्ख म्हणू, नेहमीच मूर्ख म्हणतात काही पुरुष. कारण वारंवार मूर्ख म्हटल्याने चांगला मनुष्य सुद्धा मूर्ख अवस्थेत चालला जातो. त्याला वाटतं की नेहमीच मूर्ख म्हणतात. म्हणून कोणाच्याही चांगल्या कार्याचं वचन चांगलं देत राहावं. चांगलं कार्य केलं, स्वयंपाक छान झाला आज, नुसत्या छान म्हटल्यानंतर करणाऱ्याला एक विशिष्ट आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदानं ते जगत राहतात. मलमूत्राचा त्याग करता जो रस्ता असेल त्या रस्त्याने चालू नये. स्वाध्याय आणि भोजन या वेळेला पाय पसरून स्वाध्याय करू नये आणि पाय पसरून बोलू नये, पाय पसरून जेवू नये. व्याधी असेल तर ठीक आहे, पण काही काही लोकांना पाय पसरून, पाय तुम्ही खाटीवर बसून पाय पसरून जेवतात लोक, दोन्ही पायांच्या मध्ये ताट ठेवून येतात, असेही लोक आहे. 3 वस्तू देवता ब्राह्मण यांच्या उपयोगाला पडावं म्हणजे मनुष्य परत पवित्र होतो. गृहस्थ पुरुष प्रतिदिन अग्निहोत्र करावं. गृहस्थाश्रमी माणसानं अग्निहोत्र करावं. संन्यासी लोकांना भिक्षा द्यावी आणि दात घासताना मौन पाळावं. दात घासणे, केस विंचरणे या गोष्टी बंद खोलीत कराव्या. गॅलरीत करू नये. लोक गॅलरीत जातात कारण ते दुश्चित क्रिया आहे. आता या अध्यायावरून एक छोटं पुस्तक काढता येईल, काय करावं आणि काय करू नये. काय करावं आणि काय करू नये. म्हणून दीर्घायू प्राप्त होतो. सूर्योदयाच्या समयी झोपू नये, सूर्य अस्तासमयी सुद्धा झोपू नये. सूर्य उदयासमयी जेवू नये आणि सूर्य अस्तासमयी सुद्धा जेवू नये. सूर्य उदयासमयी कोणाला काही देऊ नये आणि सूर्य अस्तासमयी सुद्धा कोणाला काही देऊ नये. म्हणून आपल्याकडे रात्री कोणाला उसनमार देत नसत, पैसे देत नसत, सकाळी देईल, आता नाही आहे असं सांगत असत. माता पिता आणि आचार्य हे आल्यावर त्यांना प्रणाम करावा, त्याच्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. हे राजा, सूर्योदयाच्या समयी माणसाने सूर्याला सामोरं जावं
आणि सदा सावधान राहू. बुद्धिमान पुरुषानं मलिन आरशामध्ये तोंड पाहू नये. गर्भिणी स्त्रीला जास्त काम सांगू नये. पहा काय सांगितलंय. कारण तो जो जीवन मी वाकू पण देत नाही. बेटा हाताने नमस्कार नाही, मला सीझरला द्यायचा आशीर्वाद देत तरी असाच. कारण त्या बाळाचा प्राण गोठला जातो. 7व्या महिन्यापासून जास्त काम सांगू नये. आणि 3ऱ्या महिन्यापासून उपास करू देऊ नये. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. काही स्त्रिया म्हणतात माझा सोमवार आहे, माझा प्रदोष. बंद. प्रसूतीनंतर 6 महिन्यानंतर उपास सुरू करायचे. कारण पोषण बाळाचं करायचं आहे. तुम्ही तिला नाही खाऊ घालत, नातवाला खाऊ घालता. बाळांपणाचा आणि खानपानाचा खर्च वारंवार बोलू लिहिलंय. इतके लागले आता त्याला इलाज नाही, प्राण वाचवायचा आहे. म्हणून पश्चिमेला झोपताना पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करावे. दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय करावे. ढिल्या खाटीवर झोपू नये. म्हणजे जे पलंग आहे त्याच्यात ढिल्या असं झोळी झालेलं आहे त्याच्यात झोपू नये. नेहमी नरम झोपायला घ्यावं. पांघराला ऋतुमानाप्रमाणे घ्यावं. केव्हा केव्हा पलंगावर झोपावं, पण नेहमीच पलंगाचा उपयोग करू नये. केव्हा केव्हा खाली झोपत राहावं. नास्तिक मनुष्यांच्या सहवासात रात्र घालवू नये. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.